पुरणपोळीची नवी पद्धत, सोपी आणि सुटसुटीत. होळी रे होळी, पुरणाची पोळी, साहेबाच्या बंदुकीची गोळी. लहानपणी आम्ही हे म्हणायचो, आता नाही म्हणत, सेन्सॉर केलं आहे. बघा मजा, किती फटाफट करतोय पुरणपोळ्या. आपल्याला जमतील का? करून पाहायला हरकत नाही. छानच होत आहेत. किती फटाफट करतोय बघा. आणि किती मोठ्या. हे बघा. वाटलं होतं का होईल म्हणून? किती इव्हनली लाटल्यासारखं झालंय बघा. आणि एक फटक्यात. वा रे वा, क्या भेजा पाया है रे तूने. बघा, आपल्याला काय वाटतं ह्याला? असंच तुम्ही रस्त्यात बघा, बघितलं तर कळेल का तुम्हाला ह्याच्या हातात काय कला आहे ती. आवर इंडिया इज फुल ऑफ कला. मग ती स्वयंपाकाची असो की आणि कसली, प्रत्येकात शहाण आपली विद्या वेगळीच, इनोव्हेटिव्ह म्हणतात त्याला. रूढ पद्धतीने नाही, अगदी वेगळ्या पद्धतीने, टाइम सेविंग. आणि किती छान. वा 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 वा, मस्त मस्त मस्त. तू चीज बडी है मस्त मस्त, तू चीज बडी है मस्त. हे मी पुरणपोळीला म्हणते बरं का. किती इवन. आणि ते पुरण अगदी कडेपर्यंत लागलेलं आहे, परफेक्ट. बघा, भाजून पण बघा किती छान येते. वा, मस्त. आता कोण करतं ना घरात पुरणपोळ्या, त्यांनी एकदा असं करून पाहावं जरूर, आणि कळवा कसं आहे म्हणून. आमच्या घरी आम्ही विशेष नाही करत, खात नाही. आणलं तर 2-3 दुकानातून आणतो आणि खातो. पण हे असं, वा. ह्याच्यावर तुपाची धार पाहिजे हो, चांगली लागते. किंवा साखर, दूध साखर. आम्ही जेव्हा काश्मीरला गेलो होतो, केसरी टूर नाही, राजा राणी ट्रॅव्हल बरोबर, तेव्हा ट्रेनमध्ये रात्री सर्वांना पुरणपोळी आणि मसाल्याचं दूध, कपबशीत गरम गरम मसाल्याचं दूध प्रत्येकाला, लाईक अ वेलकम ड्रिंक, यु नो. कुठेही गेलं की वेलकम ड्रिंक कसं, तसं काश्मीरला जाताना राजा राणी टूर्स गाडीत बसल्याबरोबर 9-10 वाजता सगळ्यांना पुरणपोळी विथ मसाला मिल्क. वा, क्या वो दिन थे. वाह. आता होळी आली नाही का, म्हणून हे पुरणपोळीचं कोणीतरी पाठवलं होतं, त्याचा मी उपयोग करून घेतला आहे. होळी 25 तारखेला आहे. होळीच्या मागची गोष्ट काय आहे माहिती आहे ना आपल्याला सर्वांना? प्रल्हाद बाळाची गोष्ट. तो सगळा वेळ नारायण नारायण नारायण, जो हिरण्यकश्यपूचा कट्टर वैरी असतो, नारायण भगवान, त्या नारायणाचंच ध्यान करत असतो तो सदा. सगळ्यांना नारायणाच्याच गोष्टी सांगतो. ह्याला खूप राग येऊन खूप प्रयत्न करतो, आपलाच मूल पण मारायचे खूप प्रयत्न करतो. आणि हे होलिका म्हणून त्याची बहीण असते हिरण्यकश्यपूची, तिला वर असतो की तिला अग्नी जाळू शकत नाही. त्यामुळे मोठं कुंड करतो, लाकडं घालतो, त्याच्यात मोठी आग, आणि त्यात ती होलिका बसते प्रल्हादला पायावर घेऊन. कारण ती तर जळणार नाही आणि प्रल्हाद जळून मरेल, असं ते हिरण्यकश्यपूचं प्लॅन असतो. पण देवाची लीला बघा. आपल्या भक्तांना तो कधीच भक्तावर अन्याय होऊ देत नाही. प्रल्हाद तसाच्या तसा अगदी छान बाहेर येतो आणि होलिका मात्र जळून खाक होते. ही होळीची गोष्ट, होळीचा दिवस म्हणजे
वाईटावर चांगल्याने करायची मात, चांगल्याचा विजय आणि वाईटाचा काय म्हणतात पराभव. लाकडं आपण जाळतो, होळी रे होळी, पुरणाची पोळी म्हणतो, पूजा करतो याच भावनेने की आपल्या मनातलं वाईट विचार सगळे जळून जावेत आणि आपल्या मनात फक्त चांगले विचार असावेत, अशीच ती प्रार्थना असते. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला. पुढचा व्हिडिओ मी काय करणार आहे अजून ठरवलं नाही आहे, कारण माझ्या मोबाईल मध्ये मध्ये उचक्या येतात, त्याला खूप त्रास देतो तो, म्हणून मोबाईलचा मूड बघून मला करावं लागतं. आहे तर मनात खूप. माझा नेक्स्ट व्हिडिओ काय असणार आहे वाट बघा. ओके, हॅपी होली, हॅपी पुरणपोळी, बाय, सी यू.